आणि आता व्यवस्था अशी आहे का भोजन देणाराच उपाशी राहत आहे. ज्यानं 10 रुपयात भोजन द्यायचं त्या मालकाला उपाशी राहण्याची वेळ जर येत असेल तर मग आता हा मोठा प्रश्न आहे सभापती महोदय. याच्यात आपण काय म्हटलं आहे उत्तरात सभापती महोदय का आपण 150 कोटीची तरतूद केली, निधी उपलब्ध आहे आणि खर्च 216 कोटी आहे. म्हणजे तुम्ही इकडे हमी देत असताना कागदावर मात्र वेगळ्या प्रकारचं उत्तर आपल्याकडे येतं आहे. आता खर्च 216 कोटी आणि तरतूद 150 कोटी. मग त्या 50 कोटीसाठी किती दिवस वाट पाहावं लागेल ते निश्चित झालं पाहिजे. कारण हा जो चालक मालक हा गरीब आहे, तो काही व्याज बट्ट्यावाला किंवा व्यापारी गिपारीच्या लाईनमधला नाही आहे, गरीब माणूस आहे, तुमचा आमचा कार्यकर्ता आहे. पक्षातल्या कार्यकर्त्याला आपण हे सरासरी ही योजना दिलेली आहे आणि मग त्याची उपासमार होणे याची काळजी आपण घेतली पाहिजे. कुठेही 1 महिना जर तो 2 महिने लेट झाला तर व्याजासहित पैसे दिले पाहिजे ना आपण. कसं काय तो उधार आणतं. मला माहीत आहे अचलपूरच्या एका शिवभोजनानं आत्महत्याचा प्रयत्न केला होता अनुदान न भेटल्यामुळं. म्हणून ते कमी पडणार नाही, निधी पुरा होणार नाही, हे आपण लक्ष घेतलं पाहिजे. दुसरं, नवीन शिवभोजन देताना दिव्यांग विधवा भगिनी किंवा आत्महत्याग्रस्त ज्या महिला आहे त्यांना आपण तिथं कशा पद्धतीनं तरतूद करता येईल, त्यांना वाटा कसा देता येईल, हा विचार मंत्री महोदय करणार का?